नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. गोवंश जातीच्या जनावरांची कत्तलीसाठी नेत असलेल्या 7 जिवंत गायींची सुटका गुंडविरोधी पथकाने केली आहे. याबद्दल अधिक माहिती अशी की नाशिक रोड सिन्नर फाटा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे गोवंश जातीची जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याची गोपनीय माहिती गुंडविरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता एका वाहनामध्ये 4 गायी व वाहनाजवळ पडीत जागेवर 3 गायी असे एकूण 7 जनावरे आढळून आली. अधिक माहिती घेतली असता सदरची जनावरे गोपीनाथ रतन सोनवणे हे मुस्तगीन हरून कुरेशी राहणार वडाळगाव यांच्या सांगण्यावरून जनावरांचा सांभाळ करीत होते. सदरची जनावरे वाहन चालक प्रकाश वसंत गवळी हा कत्तलीसाठी वडाळगाव येथे घेऊन जात असल्याची त्याने कबुली दिली आहे. मुस्तगीन हरून कुरेशी व गोपीनाथ रतन सोनवणे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून गायींची सुटका केली आहे. पुढील तपासासाठी नाशिक रोड पोलिसांच्या त्यांना ताब्यात देण्यात आलंय. सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, भूषण सोनवणे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड, कल्पेश जाधव, सुनीता कवडे अशांनी यशस्वीरित्या राबवले आहे. ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.